हा, तर आज आपण काय करणार आहे, YDSC एक्सपेरिमेंट लास्ट टाइम आपण बघितलेला आहे आणि त्या YDSC मधले YDSC से रिलेटेड यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट से रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आपल्याला, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आपल्याला आता स्टडी करायचे आहेत. ओके, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स. तर YDSC मधले पुन्हा एकदा फॉर्म्युले आपण जरा जस्ट रिवाइज करूया आणि त्याच्यानंतर पुन्हा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. फॉर्म्युले रिलेटेड टू YDSC. सगळ्यात पहिला फॉर्म्युला बघा, पाथ डिफरन्स आपण बघितलेला होता. पाथ डिफरन्स डेल्टा एक्स इज इक्वल टू एक्स स्मॉल डी बाय कॅपिटल डी, किंवा याला दुसरा फॉर्म्युला काय असतो, डी साइन थिटा असं म्हटलं जातं. ओके, सेकंड फॉर्म्युला इज डी साइन थिटा. ओके, त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ यंथ ब्राइट बँड आपण बघितलेला आहे. डिस्टन्स ऑफ यंथ ब्राइट बँड इज एन लॅम्बडा डी डिवायडेड बाय एन लॅम्बडा d divided by small d. Okay, so this is for bright band, and distance of nth dark band is 2n minus 1 by 2 lambda d by d. This is for the dark band. आणि याच्यावरून आपल्याला फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला मिळालेला होता. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. फ्रिंज विड्थ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऍडजसंट ब्राइट बँड्स और दी डार्क बँड्स. ओके, फ्रिंज विड्थ. एवढे आपण फॉर्म्युले YDSC से रिलेटेड इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामधलं एक्झाम्पल, काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज 10.11 in the DC Pandey. Young's double slit experiment is carried out using a microwave of wavelength. YDSC is performed with the wavelength of 3 centimeter. Distance between slits is given as 5 centimeter. ओके, डिस्टन्स बिटवीन स्लिट म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस, त्याला आपण स्मॉल डी असं म्हणतो. अँड द डिस्टन्स बिटवीन प्लेन ऑफ द स्लिट अँड स्क्रीन. स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स दिलंय, म्हणजे सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल डी असं म्हणतो. दॅट इज गिवन ॲज 100 सेंटीमीटर. फाइंड द नंबर ऑफ मॅक्सिमा अँड देअर पोझिशन्स ऑन द स्क्रीन. नंबर ऑफ मॅक्सिमा पण काढायचा आहे आणि त्यांची पोझिशन ऑन द स्क्रीन काढायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त किती मॅक्सिमा फॉर्म होतील. तर मी तुम्हाला लास्ट टाइम आपण एक प्रॉब्लेम बघितलेला होता, आठवते का बघा. किती मॅक्सिमम जास्तीत जास्त फॉर्म होणार हे फाइंड आउट करण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा म्हणून मी सांगितलंय डी साइन थिटा. हे तुम्हाला लक्षातच राहायला पाहिजे. किती जास्तीत जास्त मॅक्सिमम फॉर्म होणार हे स्टडी करण्यासाठी तुम्हाला डी साइन थिटा नावाचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, फर्स्ट पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, डी साइन थिटा. आता पुन्हा एकदा इथं वर्ड आलेला आहे मॅक्सिमा. तर पुन्हा एकदा बघा, मॅक्सिमा म्हणजे काय, ब्राईट बँड, आणि मिनिमा म्हणजे काय, डार्क बँड. म्हणजे ब्राईट बँड, डार्क बँडला हे सिमिलर वर्ड आहेत, त्याच्यामुळे हे कन्फ्युज व्हायचं नाहीये. ओके, सो मॅक्सिमा मीन्स द ब्राईट बँड आणि मिनिमम म्हणजे काय असतं, डार्क बँड. म्हणजे पुन्हा एकदा क्वेश्चन एक बघा काय आहे. YDSC परफॉर्म केलेला आहे विथ द वेवलेंथ 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन स्लिट, म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट म्हटलं की काय होणार, त्याचा मिनिंग डिस्टन्स बिटवीन कोहेरंट सोर्सेस, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल डी. हे व्यवस्थित अगोदर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, 5 सेंटीमीटर. अँड डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द सोर्सेस, म्हणजे स्लिट पासून स्क्रीनचं डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल डी असं म्हणतो. ते दिलंय 100 सेंटीमीटर. आणि क्वेश्चन मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, मॅक्सिमम किती बीबी तयार होतील, किंवा किती मॅक्सिमा तयार होतील जास्तीत जास्त. तो डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा. अँड फॉर मॅक्सिमा किंवा ब्राईट बँड, मॅक्सिमा म्हणजे ब्राईट बँड साठी डेल्टा एक्स किती लागतो, एन लॅम्बडा लागतो. ओके, एन लॅम्बडा इज इक्वल टू डेल्टा एक्स, किंवा डेल्टा एक्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. पाथ रिफरन्स एन लॅम्बडा असेल तरच काय होतं, ब्राईट बँड तयार होतं. डेल्टा एक्सच्या ठिकाणी एन लॅम्बडा ठेवतो. देअरफॉर एन लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे, डी साइन थिटा. म्हणजे किती बीबी तयार होणार हे फाइंड आउट करायचं असेल तर डेल्टा एक्स बरोबर एन लॅम्बडा ठेवावं लागेल. किती डार्क बँड तयार होणार असं विचारलं असतं, मिनिमा किती फॉर्म होणार विचारलं असतं, तर पाथ डिफरन्स किती घेतला असता, 2n - 1/2 लॅम्बडा घेतला असता. हे लक्षात घ्या. खूप इझी प्रॉब्लेम आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, मग आता साइन थिटाचा याच्यावरून फॉर्म्युला काढूया. साइन थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, एन लॅम्बडा बाय डी येणार आहे, आणि याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस करूया. साइन थिटा इज इक्वल टू
n ॲज इट इज, लॅम्बडाची व्हॅल्यू दिली आहे 3 सेंटीमीटर आणि डी ची व्हॅल्यू दिली आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 3n/5 येणार आहे, 3n/5. आता nच्या किती व्हॅल्यूज पॉसिबल आहेत इथं टू सॅटिस्फाय दिस रिलेशन. ओके, n इज इक्वल टू 0 चालेल, कारण साइन थिटा इज इक्वल टू 0 आणि n इज इक्वल टू 0 असतो ना, त्यावेळी काय तयार होतं, सेंट्रल ब्राइट बँड तयार होतो. ही अगोदर लक्षात ठेवा, किंवा सेंट्रल मॅक्सिमा तयार होते, सेंट्रल ब्राइट बँड. ठीक आहे. त्याच्यानंतर n इज इक्वल टू 1 चालेल का, n इज इक्वल टू 1 चालू शकतं, कारण 3 × 1 / 5, 3/5 साइन थिटाची व्हॅल्यू येऊ शकते. n इज इक्वल टू 1 ला काय होणार आहे, फर्स्ट ब्राइट बँड तयार होणार. n इज इक्वल टू 2 हे पॉसिबल नाहीये. ओके, n इज इक्वल टू 2 इम्पॉसिबल, कारण n इज इक्वल टू 2 ठेवलं तर 6/5 होणार, विच इज ग्रेटर दॅन 1. साइन थिटाची व्हॅल्यू कधीही ग्रेटर दॅन 1 नसते. म्हणजे याचा अर्थ मॅक्सिमम किती ब्राइट बँड तयार होतील सांगा, मॅक्सिमम किती तयार होतील. हेन्स नंबर ऑफ मॅक्सिमा प्रोड्युस्ड. आन्सर काय येणार, नंबर ऑफ मॅक्सिमा प्रोड्युस्ड इज इक्वल टू 3. 3 विल बी युअर आन्सर. करेक्ट आहे ना. हा, कारण सेंट्रल ब्राइट बँड हा एकच असतो, परंतु फर्स्ट ब्राइट बँड सीबीबीच्या दोन्ही साईडला, वरच्या साईडला एक फर्स्ट ब्राइट बँड असतो, खालच्या साईडला एक असतो. म्हणजे अशा प्रकारे जास्तीत जास्त 3 मॅक्सिमा तयार होतील. दॅट इज युअर आन्सर. आता या मॅक्सिमा कुठं तयार होणार, हा देखील हा क्वेश्चन आहे. तर पहिली सीबीबीला तयार होणार, सीबीबी म्हणजे x इज इक्वल टू 0 ला. ठीक आहे. दुसरी कुठे तयार होणार, डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँडचा फॉर्म्युला माहिती आहे ना, डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राइट बँड काढायचा आहे फक्त आता. तर x1 अगोदर काढूया. x1 इज इक्वल टू काय येणार आहे, 1 लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी येणार. सो x1 येणार आहे, लॅम्बडा किती दिलाय, 3 सेंटीमीटर दिलाय, सो 3 × 10⁻². कॅपिटल डी दिलाय 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, डिवायडेड बाय स्मॉल डी आहे 5 × 10⁻². सो x1 येणार आहे 3/5 म्हणजे 3/5 म्हणजे किती येणार, 0.6 मीटर, किंवा x1 इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. ओके, म्हणजे याचा अर्थ पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा काय असणार आहे, पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा, तर x इज इक्वल टू 0 ला सीबीबी असणार आहे, सेंट्रल ब्राइट बँड. x इज इक्वल टू +60 ला फर्स्ट ब्राइट बँड असणार आहे, आणि x इज इक्वल टू -60 ला देखील काय असणार आहे, फर्स्ट ब्राइट बँड असणार आहे. ओके, हा वरचा ब्राइट बँड आणि हा खालचा ब्राइट बँड असणार आहे. x इज इक्वल टू +60 ला फर्स्ट ब्राइट बँड, x इज इक्वल टू -60 ला फर्स्ट ब्राइट बँड. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, 60 सेंटीमीटर येणार. That will be the answer. 10.12 is the next question. Distance between slit in YDSE as shown in figure. Okay, distance between slits म्हणजे काय येणार सांगा रे, डिस्टन्स बिटवीन स्लिट इन YDSE असं सांगितलंय, काय येणार, डिस्टन्स बिटवीन स्लिटला म्हणतो आपण स्मॉल डी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 कोहेरंट सोर्सेस, that is given as 20 lambda. Here lambda is the wavelength of light used. Find angle theta here. Theta find out करायचा आहे according to diagram, so that central maxima is obtained and third order maxima is obtained. Okay, find theta for to form central maxima. Central maxima म्हणजे central bright band and third maxima. Okay, थर्ड मॅक्सिमा आणि सेंट्रल मॅक्सिमासाठी. आता डायग्रॅम कशी आहे बघा, डायग्रॅम इज लाईक दिस.
Diagram is important. So diagram is like this. Okay, here this angle is given as 45 degree. So here there is a source S1 and here there is a source S2 and here somewhere there is a screen. Screen is here somewhere. So this is the screen. So this angle is given as shown as theta in the diagram. तर क्वेश्चन काय बघा, डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स दिलेलं आहे डी. फाइंड द थीटा, थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे जेणेकरून पुढे स्क्रीनवर काय झालं पाहिजे, सेंट्रल मॅक्सिमा तयार झाले पाहिजे आणि किती थीटा अँगलला थर्ड मॅक्सिमा तयार होणार असं विचारलेलं आहे. ओके, आता बघा S1 पासून निघालेली वेव्ह स्क्रीनवर इथपर्यंत जाणार आहे, ही फर्स्ट वेव्ह असणार आहे लाईक दिस, आणि S2 पासून निघालेली वेव्ह जी आहे ना ती अशी जाणार आहे. ठीक आहे, पुढं आता या दोन वेव्ह मधला पाथ डिफरन्स किती असेल, पाथ डिफरन्स म्हणजे दोन वेव्हच्या लेंथ मधला डिफरन्स थोडक्यात काढावा लागेल. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल बघा, इथं एक मी नॉर्मल टाकतो परपेंडिक्युलर. ठीक आहे, परपेंडिक्युलर टाकलं तर हे जर डी असेल तर आता सुरुवातीला टोटल पाथ डिफरन्स काढायचा म्हणजे काय करायचं, पहिल्या वेव्हची टोटल लेंथ आणि दुसऱ्या वेव्हची टोटल लेंथ यांच्यामधला डिफरन्स काढावा लागेल. ओके, आता हा समजा वाय ऍक्सिस आहे, तर वाय ऍक्सिस पर्यंत दोन्ही वेव्हच्या लेंथ मध्ये डिफरन्स कितीचा असणार बघा, इथं जेवढा डिफरन्स दिसतोय ना तेवढा डिफरन्स असणार आहे, हा डिफरन्स एवढा डिफरन्स असणार आहे पाथ डिफरन्स, कारण इथून पाठीमागे लेंथ तेवढीच आहे, लक्षात येते का. आणि हा जो डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे बघा, हा अँगल 45 डिग्री जर असेल तर हा अँगल पण 45 येणार आहे इथला 45, आणि हा 45 असेल तर काय येणार आहे, tan 45 ची व्हॅल्यू काय येणार बघा इथं, tan 45 इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे हा डेल्टा x1 म्हणूया, म्हणजे y ऍक्सिसच्या अगोदर पाथ डिफरन्स किती प्रोड्यूस होतोय बघूया आणि y ऍक्सिसच्या पुढे पाथ डिफरन्स किती प्रोड्यूस होतोय ते बघूया. tan 45 is equal to, that is tan 45 अपोजिट साइड किती होणार, डेल्टा x1 डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड किती तयार होणार आहे, d. सो डेल्टा x1 म्हणजे सुरुवातीला अप टू y ऍक्सिस. ओके, पाथ डिफरन्स डेल्टा x1 किती असणार आहे, d sin 45 एवढा असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, डेल्टा x1 इज इक्वल टू एक्झॅक्टली d sin 45 नव्हे tan 45. डेल्टा x1 इज इक्वल टू d इंटू tan 45 आणि tan 45 ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. सो डेल्टा x1 काय झाला, d झाला. ठीक आहे, आता याच्या पुढं ही स्क्रीन काढायला थोडी चुकलेली आहे. ओके, स्क्रीन इज लाईक दिस. स्क्रीन देखील काय आहे, या दोन्ही रेजला नॉर्मलच आहे, परपेंडिक्युलर आहे. स्क्रीन इज लाईक दिस. आता बघा इथं y ऍक्सिसच्या पुढे देखील दोन वेव्हची लेंथ सेम दिसत नाही आणि दोघांच्या मध्ये डिफरन्स कितीचा असणार आहे, इथं मी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. ओके, परपेंडिक्युलर मी जर ड्रॉ केली तर एवढाचा डिफरन्स इथं असणार आहे. एवढा पाथ डिफरन्स हा काय असणार आहे, डेल्टा x2 असणार आहे, हा पाथ डिफरन्स डेल्टा x2. आता हा अँगल थीटा असेल तर हा अँगल देखील थीटा होणार आहे. ओके, अँड देअरफॉर तिथं आता आपण पाथ डिफरन्स जर काढायचा असेल, हा डेल्टा x2 काढायचा असेल तर काय करावं लागेल, डेल्टा x2 सॉरी d हे डिस्टन्स
हे डिस्टन्स दिलेलं नसून या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स डी दिलंय. जस्ट अ मिनिट, इथं डायग्राम क्लिअर नसल्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स आहेत. जस्ट अ मिनिट, हे पुन्हा एकदा आपण सॉल्व्ह करूया. हे पुन्हा एकदा बघा, या पद्धतीने ही डायग्राम आहे. S1 S2 हे 2 सोर्सेस कुठं आहेत, वाय ऍक्सिसवर आहेत. ठीक आहे, आणि डी इज द सेपरेशन बिटवीन द 2 सोर्सेस आहे, म्हणजे वाय ऍक्सिसवरचं ते डिस्टन्स आहे. ओके, अप टू वाय ऍक्सिस म्हणजे आता इथं पाथ डिफरन्स, टोटल पाथ डिफरन्स आपल्याला 2 वेव्हचा काढावा लागेल. टोटल पाथ डिफरन्स काढायचा म्हणजे दोन्ही वेव्हनं ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्स मधला डिफरन्स. आता वाय बिफोर वाय ऍक्सिस, बिफोर रिचिंग वाय ऍक्सिस पाथ डिफरन्स कितीचा येणार बघा. म्हणजे इथं आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली ही परपेंडिक्युलर, तर हा काय असणार आहे, डेल्टा x1 असणार आहे पाथ डिफरन्स बिफोर रिचिंग वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला पोहोचण्याच्या अगोदर दोन्ही वेव्हनं ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्स मधला डिफरन्स किती असणार आहे, डेल्टा x1 ऍज शोन इन फिगर. आणि डेल्टा x1 काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं 45 डिग्री अँगल असेल तर हा 45 डिग्री अँगल असणार आहे, आणि साइन 45 इज इक्वल टू अपोजिट साइड दॅट इज डेल्टा x1 डिवायडेड बाय द हायपोटेन्यूस दॅट इज इक्वल टू dnr, and therefore delta x1 is equal to d sin 45. सो डेल्टा x1 इज इक्वल टू काय येणार आहे, d बाय रूट 2 येणार, कारण साइन 45 म्हणजे 1 बाय रूट 2. त्याच्यानंतर आता वाय ऍक्सिसच्या पुढे पाथ डिफरन्स काय असणार आहे, आफ्टर वाय ऍक्सिस पाथ डिफरन्स. आफ्टर वाय ऍक्सिस पाथ डिफरन्स आता काढायचा आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा काय करावं लागेल, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करावे लागणार. परपेंडिक्युलर विल बी लाईक दिस. ठीक आहे, आणि हा जो असणार ना इथं, कारण इथून पुढे लेंथ सेम दिसायला लागली, हा जो असणार ना तो पाथ डिफरन्स डेल्टा x2 असणार आहे. आता पुन्हा एकदा हा अँगल थीटा असेल तर हा अँगल काय येणार आहे, थीटाच येणार इथं. आणि पुन्हा एकदा अपोजिट साइड काढण्यासाठी डेल्टा x2 काढण्यासाठी काय करावं लागेल, साइन थीटाचं रिलेशन वापरावं लागणार. सो साइन थीटा इज इक्वल टू काय येणार, अपोजिट साइड दॅट इज डेल्टा x2 डिवायडेड बाय हायपोटेन्यूस म्हणजे पुन्हा एकदा d येणार, म्हणजे डेल्टा x2 किती येणार आहे, d साइन थीटा येणार. डेल्टा x2 इज इक्वल टू d साइन थीटा. ओके, आता एकूण पाथ डिफरन्स किती येणार मग, so therefore total path difference today there is some problem with the software. Therefore total path difference between wave 1 and 2, टोटल पाथ डिफरन्स बघा. आता डेल्टा x1 आणि डेल्टा x2 यांचं ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन करावं लागेल हे लक्षात घ्या. बिफोर एक्स ऍक्सिस 1 ची लेंथ जास्त आहे, आणि आफ्टर वाय ऍक्सिस काय आहे, आफ्टर वाय ऍक्सिस वेव 2 ची लेंथ जास्त आहे, 2 चा पाथ जास्त आहे, लक्षात घ्या 2 चा पाथ जास्त आहे. त्याच्यामुळं बिफोर रिचिंग वाय ऍक्सिस 1 जास्त असणार आहे, आणि आफ्टर रिचिंग वाय ऍक्सिस 2 जास्त असणार आहे, आणि त्याच्यामुळे काय करावं लागेल, पाथ डिफरन्स काढण्यासाठी या दोघांच्या मधला डिफरन्स काढावा लागेल आपल्याला. ओके, सो टोटल पाथ डिफरन्स काय येणार आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा x1 मायनस डेल्टा x2 करावं लागणार आहे. लक्षात येते का, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. अँड देअरफोर टोटल पाथ डिफरन्स डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, d बाय रूट 2 ओके मायनस d साइन थीटा येणार. हा पाथ डिफरन्स इथं फॉर्म्युला झाला, म्हणजे हा पाथ डिफरन्स या पद्धतीने आपल्याला डायग्राम दिलेल्या डायग्राम नुसार काढावा लागणार टोटल पाथ डिफरन्स.
आता याच्यामध्ये काय सांगितलंय, सेंट्रल मॅक्सिमा प्रोड्यूस होण्यासाठी थीटा किती पाहिजे असं विचारलंय. आता सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे पाथ रेफरन्स किती असतो, 0 असतो. ओके, सो आता इथून पुढचा पार्ट सोपा आहे, लक्षात घ्या. फॉर सेंट्रल मॅक्सिमा, इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. फॉर सेंट्रल मॅक्सिमा डेल्टा एक्स शुड बी काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. दॅट इज इक्वल टू d/√2 मायनस d साइन थिटा. अँड देअरफॉर काय झालं पाहिजे, d साइन थिटा शुड बी इक्वल टू d/√2 पाहिजे. d गेट्स कॅन्सल, साइन थिटा इज इक्वल टू 1/√2 येणार. अँड देअरफॉर थिटा किती असलं पाहिजे, 45 डिग्रीज असलं पाहिजे. थिटा 45 डिग्री झाला तर काय होणार आहे, सेंट्रल मॅक्सिमा पुढे स्क्रीनवर तयार होणार आहे. ओके, आता थर्ड मॅक्सिमा जर फॉर्म व्हायचे असेल, थर्ड मॅक्सिमाला पाथ रेफरन्स किती असतो, 3 लॅम्बडा असतो, माहिती आहे ना. फॉर थर्ड मॅक्सिमा फॉर्म होण्यासाठी थीटा किती पाहिजे असतं असं विचारलंय. फॉर थर्ड मॅक्सिमा डेल्टा एक्स पाहिजे 3 लॅम्बडा. ओके, कारण पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, ब्राईट बँड साठी 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा म्हणजे n लॅम्बडा पाथ रेफरन्स असतो. सो थर्ड मॅक्सिमा फॉर्म व्हायला 3 लॅम्बडा पाथ रेफरन्स क्रिएट व्हायला पाहिजे. सो 3 लॅम्बडा शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, d/√2 मायनस d साइन थिटा असलं पाहिजे. आता क्वेश्चन मध्ये d ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. d ची व्हॅल्यू किती आहे बघा, 20 लॅम्बडा आहे. ती व्हॅल्यू प्लेस करूया मग इथं, 20 लॅम्बडा. So 3 lambda is equal to 20 lambda divided by √2 minus 20 lambda sin theta. All lambda get cancel. ओके, मग आता लॅम्बडा सगळे कॅन्सल झाल्यानंतर -20 साइन थिटाला LHS ला आणतो, म्हणजे काय होणार, +20 साइन थिटा होणार, इज इक्वल टू 20/√2 मायनस काय होणार आहे, 3 लॅम्बडाला RHS ला आणलं तर 20/√2 मायनस 3 होणार आहे. 20/√2 मायनस 3 बरोबर आहे ना. हियर लॅम्बडा गेट कॅन्सल, 20 साइन थिटा LHS ला येणार आणि 20/√2 मायनस 3. सो 20 ने परत डिवाइड केलं तर साइन थिटा किती येणार बघा, 20 ने परत डिवाइड केलं तर साइन थिटा इज इक्वल टू 1/√2 मायनस 3/20. तर हे कॅल्क्युलेशन आता करावं लागेल, 1/√2 मायनस 3/20. याच्यावरून आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळणार. ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर थिटा अप्रॉक्सिमेटली, हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही, 59 डिग्री येतं. थिटा इज इक्वल टू 59 डिग्री, 1/√2 मायनस 3/20. तर या पद्धतीनं थोडासा हा अंडरस्टँडिंगला डिफिकल्ट प्रॉब्लेम होता. ओके, लवकर याच्यामध्ये अंडरस्टँड या प्रॉब्लेममध्ये होत नाही. डी डिस्टन्स कुठला आहे त्याच्यावरून सगळं चेंज होत आहे. डी म्हणजे दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स, आणि क्वेश्चन मध्ये सुरुवातीला हे सांगितलं नव्हतं की डी दोन सोर्सेस y ऍक्सिसवर आहेत असं सांगितलं नव्हतं. त्यामुळं दोन सोर्सेस लेफ्टला घेतले तर आन्सर चेंज होणार आणि y ऍक्सिसवर घेतले तर आन्सर चेंज होणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. कुणाला काय डाऊट असेल तर याच्यामध्ये विचारा.